आणि मोठी बातमी हाती येते। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मीरा रोडला जाण्याची शक्यता आहे। मराठीच्या मुद्द्यावरून मीरा रोड भाईंदरमध्ये मनसेनं मोर्चा आयोजित केलेला होता। मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीनं हा मोर्चा काढलेला होता। मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी पहिल्यापासूनच आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता थेट राज ठाकरे देखील रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे। आज दिवसभर मीरा रोड मधला मोर्चा हा गाजलेला होता आणि याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे मीरा रोडला जाण्याची शक्यता आहे। आपल्याला याबद्दलचे अपडेट देतोय अजय माने आहे। अजय, आपण जर पाहिलं तर मीरा रोड मध्ये आज जो तो मनसे, ठाकरे गट आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडून जे मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन मोर्चाचं एकंदरीत स्वरूप ठेवण्यात आलं होतं। पण त्यात सकाळ पहाटेपासूनच मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना जे ताब्यात घेण्यात आलं होतं। त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आता थेट येत्या काही दिवसात राज ठाकरे जे ते मीरा रोड भाईंदर या भागात जाणार आहेत। खरं तर आपण पाहिलं तर राज ठाकरेंनी मराठी भाषेच्या आणि हिंदी सक्तीच्या विरोधात सातत्यानं जे ती आक्रमक भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली। याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू सुद्धा एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर आज झालेलं संपूर्ण गर्दीचं वातावरण आणि पोलिसांनी मनसेच्या अनेक अधिकाऱ्यांना पहाटेपासून घेतलेली एकंदरीत सगळी आपण जर पाहिलं प्रकरण, त्याच पार्श्वभूमीवर मग आता थेट जे ते राज ठाकरे येत्या काही दिवसात मीरा रोड भाईंदरमध्ये जाणार असल्याची शक्यता जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता जर राज ठाकरे थेट मीरा रोड भाईंदरमध्ये गेले तर मग हा मराठीचा मुद्दा आणखी चिघळू शकतो आणि हिंदी सक्तीचा मुद्द्यावरून जे महाराष्ट्राच्या राजकारणात एकंदरीत चढाओढ सुरू आहे किंवा आक्रमकपणा सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरेंची पुढची भूमिका काय असणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।